नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 21 ऑक्टोबर 2023. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राइब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाजी कोणत्या देशाच्या संसदेला P20 प्रेसिडेन्सी या ठिकाणी सोपवली आहे त्यांच्या मार्फत? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाइप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी फॉर ब्राझील हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर 2 पॉइंट लिहून घ्या. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीने आयोजित केलेली पहिली G20 संसदीय स्पीकर समिट P20 समिट इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर यशोभूमी द्वारका दिल्ली या ठिकाणी संपन्न झाली. दुसरा पॉइंट, भारताच्या P20 अध्यक्षपदाच्या समारोपावरती लोकसभा अध्यक्षांनी ब्राझीलच्या संसदेकडे अध्यक्षपद सोपवलेलं आहे. क्लिअर? सर्व गोष्टी समजल्या? ठीक आहे. आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? पोलीस स्मृती दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 21 ऑक्टोबरला म्हणजेच आजच्याच दिवशी दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण पोलीस स्मृती दिवस म्हणून साजरा करतो. 2 पॉइंट लिहून घ्या. 21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाख येथे चीनच्या सैनिकांसोबत लढताना आपल्या केंद्रीय राखीव दलाच्या 10 जवानांनी या ठिकाणी प्राणाची आहुती दिली होती. त्या दिवसापासून 21 ऑक्टोबर हा पोलीस स्मृती दिवस म्हणून आपण साजरा करत असतो. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच ऑक्टोबर महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. काळजीपूर्वक आहे का? 1 ऑक्टोबरला असतो वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस, राष्ट्रीय पेन्शन प्रणाली दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस. 2 ऑक्टोबरला असतो गांधी जयंती, त्यानंतर लाल बहादूर शास्त्री जयंती आणि आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस. त्याच्यानंतर पहिल्या सोमवारी असतो ऑक्टोबर मधील जागतिक अधिवास दिवस. यावर्षी पहिल्या सोमवारी आहे 2 ऑक्टोबर. त्या दिवशी जागतिक अधिवास दिवस म्हणून आपण साजरा करतो. त्यानंतर 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस, 7 ऑक्टोबर जागतिक कापूस दिवस, 8 ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस, 9 ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस, 10 ऑक्टोबरला 2 दिवस असतात, राष्ट्रीय पोस्टल दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस, 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस, 13 ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 14 ऑक्टोबर जागतिक मानक दिवस, 15 ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस, 16 ऑक्टोबरला 3 दिवस असतात, जागतिक अन्न दिवस, जागतिक भूल दिवस आणि जागतिक मणक्याचे दिवस, 17 ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 20 ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस, 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस, 24 ऑक्टोबरला 2 दिवस असतात, जागतिक पोलिओ दिवस आणि संयुक्त राष्ट्र दिवस आणि 31 ऑक्टोबरला असतो राष्ट्रीय एकता दिवस. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. ग्लोबल पेन्शन इंडेक्स 2023 म्हणजेच जागतिक पेन्शन निर्देशांक 2023 याच्यामध्ये आपल्या भारताला कोणते स्थान मिळालेलं आहे किंवा कोणता क्रमांक मिळालेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. टोटल या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 45वा क्रमांक मिळालेला आहे आपल्या भारताला. ठीक आहे, कशामध्ये? ग्लोबल पेन्शन इंडेक्स 2023 मध्ये ही जी काही रँकिंग आहे ती कोणी सादर केली आहे? तर मर्सर CFA इन्स्टिट्यूट ग्लोबल पेन्शन या ठिकाणी त्यांनी हा इंडेक्स जाहीर केला आहे, ज्याच्यामध्ये 1 नंबरला आहे नेदरलँड देश, 2 नंबरला आहे आइसलँड नावाचा देश, 3 नंबरला आहे डेन्मार्क, 45 नंबरला आहे आपला प्यारा भारत देश आणि टोटल किती देशांमध्ये हा अहवाल सादर करण्यात आला? तर टोटल 47 देशांमध्ये. आणि 47वा देश कोणता आहे? अर्जेंटिना. या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे लिहून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, प्रश्न हा कशा संदर्भात होता? महत्त्वाच्या निर्देशांकाबद्दल. तर लगेच मागील वेगवेगळ्या आठवड्यांमध्ये जे काही नवनवीन निर्देशांक जाहीर झाले आणि त्याच्यामध्ये आपला भारताचा क्रमांक कितवा आहे याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया. जसं की ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2023 मध्ये भारताचा क्रमांक आहे 127, WEF चा ऊर्जा संक्रमण निर्देशांक मध्ये आहे 67, ग्लोबल पीस इंडेक्स 2023 मध्ये आहे 126, हेनली पासपोर्ट इंडेक्स 2023 मध्ये आहे 80वा क्रमांक,
ग्लोबल क्रिप्टो अडॉप्शन इंडेक्स 2023 मध्ये आहे पहिला क्रमांक. डिजिटल गुणवत्ता जीवन निर्देशांक सर्वेक्षण 2023 मध्ये आहे 52वा क्रमांक. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2023 मध्ये आहे 40वा क्रमांक. वर्ल्ड टॅलेंट रँकिंग 2023 मध्ये आहे 56 क्रमांक. ओकलाच्या स्पीड टेस्ट ग्लोबल इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक आहे 47वा. जागतिक भूक निर्देशांक 2023 मध्ये आहे 111वा आणि जागतिक पेन्शन निर्देशांक 2023 मध्ये आहे 45वा. ठीक आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. सरकार खालीलपैकी कोणासाठी स्वयंचलित परमनंट एज्युकेशनल अकाउंट्स रजिस्ट्री, ज्याला आपण म्हणता येईल अपार, लागू करण्याचा विचार करत आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच स्टुडंट्ससाठी या ठिकाणी अपार नावाचा एक इनिशिएटिव्ह सुरू करण्याचा विचार सरकार करत आहे. या ठिकाणी तुम्हाला अपार APAAR याचा फुल फॉर्म एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकणार. फुल फॉर्म लिहून घ्या. ऑटोमॅटिक परमनंट एज्युकेशनल अकाउंट्स रजिस्ट्री असा याचा फुल फॉर्म आहे. 2-3 एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, ज्याला आपण बोलतो NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 चा भाग म्हणून विद्यार्थ्यांसाठी वन नेशन वन ID राबवण्याचा सरकारचा विचार आहे. पूर्व माध्यमिक ते उच्च शिक्षणापर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी हे या ठिकाणी वन ID बनवण्याचा कार्यक्रम असणार आहे. अपार ID विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा तसेच त्यांच्या आयुष्यातील येणाऱ्या यशाचा मागोवा ठेवण्यासाठी या ठिकाणी मदत करणार आहे. तर पर्याय क्रमांक बी, विद्यार्थ्यांसाठी हा इनिशिएटिव्ह सुरू करण्याचा विचार सरकार करत आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. वर्ल्ड हेल्थ समिट म्हणजेच जागतिक आरोग्य शिखर परिषद 2023 कोठे आयोजित करण्यात आलेली होती? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जर्मनी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर जर्मनी या देशाच्या अंतर्गत वर्ल्ड हेल्थ समिट 2023 ऑर्गनाइज करण्यात आली होती, ज्याची 2023 ची थीम काय आहे असं विचारलं तर लिहून घ्या. अ डिफायनिंग इयर फॉर ग्लोबल हेल्थ ॲक्शन अशा प्रकारची थीम आहे 2023 साठी. ठीक आहे. ही जी काही जागतिक आरोग्य शिखर परिषद आहे ही जागतिक आरोग्यासाठी अद्वितीय आंतरराष्ट्रीय धोरणात्मक मंच आहे, ज्याची सुरुवात 2009 या वर्षापासून प्रत्येक वर्षी या ठिकाणी आयोजित करण्यात येत असते. जागतिक आरोग्य शिखर परिषद मध्ये एक शब्द आहे आरोग्य. मग लगेच लिहून घ्या. जागतिक आरोग्य दिवस कधी असतो तर 7 एप्रिलला आपण दरवर्षी जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा करतो. आणि 2023 ची थीम काय आहे जागतिक आरोग्य दिवसाची? हेल्थ फॉर ऑल. बरोबर, सर्वांसाठी आरोग्य ही 2023 ची काय आहे थीम आहे. ठीक आहे. या ठिकाणी जर्मनीमध्ये आयोजित करण्यात आली होती. आपण जर्मनीबद्दल 2-3 गोष्टी जाणून घेऊया. जर्मनीचे जे काही अध्यक्ष आहेत त्यांचं नाव आहे फ्रँक वॉल्टर, राजधानी आहे बर्लिन आणि चलन वापरलं जातं युरो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. भारत कोणत्या वर्षापूर्वी विकसित राष्ट्रांना कार्बन निगेटिव्ह होण्यासाठी प्रेरित करणार आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 2050 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. युनायटेड स्टेट्ससह जे काही विकसित देश आहेत ब्रिटन, कॅनडा, जपान 2050 पर्यंत निव्वळ शून्यावर लक्ष त्यांनी ऑलरेडीच ठेवलेलं आहे. चीनने या ठिकाणी 2060 पर्यंत निव्वळ शून्य कार्बन करण्याचं या ठिकाणी वचन दिलेलं आहे. तर भारताने ऑलरेडी 2070 पर्यंत या ठिकाणी शून्य जे काही निव्वळ शून्य कार्बन आहे ते करण्याचं लक्ष्य गाठण्यासाठी ऑलरेडी भारत वचनबद्ध आहे. तर याच्याच मध्ये भारत अजून काय करणार आहे? हे जे काही डेव्हलप कंट्री आहेत त्यांना अजून या ठिकाणी प्रेरित करणार आहेत की बाबांनो 2050 पर्यंत नाही त्याच्या अगोदरच आपण या ठिकाणी हे काय करू, निगेटिव्ह करूया किंवा निव्वळ शून्य करूया. तर अशासाठी भारत काय करणार आहे? प्रेरित करणार आहे. कधीपर्यंत? 2050च्या अगोदरच. ठीक आहे. या ठिकाणी मग भारताचे वैयक्तिक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जसे काही लक्ष आहेत, एम आहेत, ध्येय आहेत, त्याच्यावरती सुद्धा एक्झाम मध्ये प्रश्न विचारले जातात. जसं की 2024 पर्यंत संरक्षण क्षेत्रामध्ये 35,000 कोटी रुपयाचे गुंतवणुकीचं लक्ष्य आहे. 2024 पर्यंत भारतीय रेल्वेचं 100% विद्युतीकरण करणे. 2025 पर्यंत क्षयरोग दूर करणे. 2025 पर्यंत भारताची 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था या ठिकाणी तिथपर्यंत पोहोचवणे. 2030 पर्यंत भारतीय रेल्वेला नेट झिरो कार्बन उत्सर्जक बनवणे. 2030 पर्यंत भारताने 500 गिगावॉट अक्षय ऊर्जा योजना या ठिकाणी जे काही कॅपॅसिटी आहे ती बिल्ड करायचं लक्ष ठेवलेलं आहे. 2030 पर्यंत मलेरिया नष्ट करण्याचं लक्ष ठेवलेलं आहे. 2030 पर्यंत भारताचे लक्ष रस्ते अपघातामध्ये जे काही मृत्यूचं प्रमाण आहे ते 0 करण्याचं लक्ष ठेवलेलं आहे. आणि 2030 पर्यंत 100 दशलक्ष टन कोळशाचे गॅसिफिकेशन करण्याचं लक्ष या ठिकाणी भारताने ठेवलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6 महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. कॅम्पेगोडा आंतरराष्ट्रीय विमानतळ
कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर पर्याय क्रमांक सी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कर्नाटकमध्ये पर्टिक्युलरली कोठे असं विचारलं तर बेंगलोर या शहराच्या अंतर्गत कॅम्पेगौडा नावाचं आंतरराष्ट्रीय विमानतळ स्थित आहे. ठीक आहे, हा प्रश्न का महत्वाचा आहे तर यांना एक अवॉर्ड भेटला आहे. सलग 3 महिने जगातील सर्वात वक्तशीर विमानतळ म्हणून त्यांना या ठिकाणी अवॉर्ड भेटलेला आहे. सोबत सोबत अन्य काही अवॉर्ड आहेत. भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्तम प्रादेशिक विमानतळाचा सुद्धा पुरस्कार भेटला आहे. 2022 स्काय ट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्स मध्ये त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं. ठीक आहे, कॅम्पेगौडा हा एक शब्दावरून तुम्हाला अजून काही लक्षात येतंय, लिहून घ्या मग. स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी म्हणजेच समृद्धीचा पुतळा कुठे आहे? कर्नाटक राज्यामध्ये आहे. किती फूट उंची आहे? 108 फूट उंची आहे. हा जो काही स्टॅच्यू आहे याचे आर्किटेक्चर कोण आहेत? राम व्ही सुतार. राम व्ही सुतार तुम्हाला आठवते, हे ऑलरेडी स्टॅच्यू ऑफ युनिटी याचे या ठिकाणी कोण आहेत तर आर्किटेक्चर आहेत. मग मला कमेंट करून सांगा, स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणत्या राज्यामध्ये आहे आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणत्या व्यक्तींचा पुतळा आहे आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी त्याची जी काही उंची आहे फुटामध्ये ती किती आहे एवढं मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, कॅम्पेगौडा या ठिकाणी बोलण्यात आलं. कॅम्पेगौडा कोण आहेत तर बेंगलोर शहराचे संस्थापक आणि वास्तुविशारद होते. त्यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आणि त्यांच्या नावाने या ठिकाणी त्यांच्या नावाचं स्टॅच्यू सुद्धा उभारण्यात आलेलं आहे. या सर्व गोष्टी कर्नाटक राज्यामध्ये स्थित आहेत. लगेच आपण कर्नाटक बद्दल रिव्हिजन टाकूया. कर्नाटक राज्याची स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956 ला. मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या, राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि राजधानी आहे बेंगलुरू. 4 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, बांदीपूर, कुद्रेमुख, अंशी आणि बॅनरघट्टा. आणि 5 महत्वाचे धरण आहेत, तुंगभद्रा, कद्रा, अलमाटी, कृष्णाराजा आणि नारायणपूर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. अलीकडेच पंतप्रधान मोदींनी इस्रोला स्वदेशी अंतराळ स्थानक कधीपर्यंत उभारण्याचे लक्ष दिलेले आहे? तर पर्याय क्रमांक बी 2035 म्हणजेच काय 2035 पर्यंत आपल्या भारताचं स्वदेशी अंतराळ स्थानक उभारण्याचं लक्ष दिलेलं आहे. कोणी? नरेंद्र मोदींनी. कोण आहेत? पंतप्रधान आहेत. कोणाला या ठिकाणी लक्ष दिलं? इस्रोला. तर लगेच आपण इस्रो बद्दल चर्चा करूया. इस्रो बद्दल बिलकुल विसरून जायचं नाही. फुल फॉर्म लिहून घ्या, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, भारतीय अंतराळ संशोधन संस्था असं मराठीमध्ये म्हणता येईल, ज्याची स्थापना 15 ऑगस्ट 1969 ला झाली. संस्थापक होते विक्रम साराभाई, अध्यक्ष आहेत एस सोमनाथ आणि मुख्यालय आहे बेंगलोर या ठिकाणी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. देशातील पहिल्या प्रादेशिक रॅपिड रेल्वे रॅपिड एक्सचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोठे उद्घाटन करणार आहेत? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, उत्तर प्रदेश राज्याच्या अंतर्गत प्रादेशिक म्हणजेच देशातील पहिल्या प्रादेशिक रॅपिड रेल्वे रॅपिड एक्सचे या ठिकाणी इनॉग्रेशन करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेश या राज्याच्या अंतर्गत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. लेझर आधारित आयर्न बीम क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीची जी काही चाचणी आहे, टेस्टिंग आहे, ती कोणत्या देशाने केलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी इस्रायल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ही जे काही क्षेपणास्त्र आहे किंवा तंत्रज्ञान आहे ते कसलं आहे तर लेझर बेस्ड एअर डिफेन्स टेक्नॉलॉजी आहे. लेझर आधारित हवाई संरक्षण तंत्रज्ञान आहे. ज्या तंत्रज्ञानाची किंवा ज्या प्रणालीची यशस्वीपणे चाचणी इस्रायल या देशाने या ठिकाणी केलेली आहे. इस्रायल बद्दल आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जसं की मागे रशिया आणि युक्रेनचं युद्ध चालू होतं, तर त्या 2 देशाबद्दल काही ठराविक गोष्टींवरती तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. आता इस्रायल आणि गाझापट्टी हमास याच्यामध्ये युद्ध चालू आहे, तर यांच्यावरती सुद्धा एक्झाम मध्ये प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. इस्रायल बद्दल सांगायचं म्हटलं तर अध्यक्ष आहेत इसाहाक हर्जोग, पंतप्रधानांचं नाव आहे बेंजामिन नेतान्याहू, राजधानी आहे जेरुसलेम आणि चलन वापरलं जातं इस्रायली शेकेल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. अपना चंद्रयान वेब पोर्टल कोणाच्या द्वारे लॉन्च करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी धर्मेंद्र प्रधान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लगेच मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगा धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे कोणत्या मंत्रालयाचं खातं आहे? पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या नावाने किती ग्रामीण कौशल्य विकास केंद्र सुरू करणार आहेत? तर पर्याय क्रमांक बी जवळपास 511 या ठिकाणी ग्रामीण कौशल्य विकास केंद्र सुरू करणार आहेत. कोण? महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. कोणाच्या नावाने? दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या नावाने. किती जिल्ह्यांमध्ये? जवळपास महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांमध्ये. किती केंद्र असणार आहेत? 511 केंद्र असणार आहेत. अजून एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या, 2015 मध्ये जागतिक युवा कौशल्य दिवसानिमित्त पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय कौशल्य विकास मिशन अधिकृतपणे या ठिकाणी सुरू केलेली होती.
ठीक आहे, तर पर्याय क्रमांक बी 511 या ठिकाणी स्किल सेंटर उभारले जाणार आहेत आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा, फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट म्हणजेच महिला कामगार दलाचा जो काही सहभाग आहे तो किती टक्क्यांवरती गेलेला आहे. तर पर्याय क्रमांक ए चांगली गोष्ट आहे, 37% या ठिकाणी फिमेल पार्टिसिपेशन झालेलं आहे लेबर फोर्समध्ये. या ठिकाणी तुम्ही जर 17-18 पासून पाहिलं तर 2017-18 मध्ये होतं 23.3%, कन्सिस्टंटली इन्क्रीज होऊन या ठिकाणी आता 2022-23 मध्ये 37% पोहोचलेला आहे फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट. क्लिअर, सर्व गोष्टी समजल्या. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, 4थ्या क्रमांकाच्या आशियाई पॅरा गेम्सचे आयोजन कोणत्या देशामध्ये केले जाणार आहे? चीन, भारत, ऑस्ट्रेलिया की जर्मनी? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, पण तू ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा आहे.